जळगावकर नागरिकांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी नूतन उपमहापौर सुनील खडके यांनी उपमहापौर आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे। जळगाव शहरातील विविध भागांमध्ये जाऊन उपमहापौर सुनील खडके हे जळगाव शहरातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेत आहेत व तत्काल या संदर्भात अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न देखील यावेळी नूतन उपमहापौर सुनील खडके करत आहे। जळगाव शहरातील शंकरराव नगर, कमल लॉन, जुना खेडी रोड तसेच आज शनीपेठेतील गुरु नानक नगर, काट्याफैल या भागामध्ये जाऊन नूतन उपमहापौर सुनील खडके यांनी जनतेच्या अडचणी जाणून घेतल्या आहे व लवकरात लवकर अडचणी सोडवण्याचे आश्वासन नूतन उपमहापौर सुनील खडके यांनी दिले आहे। जळगाव शहरातील शंकरराव नगरातील नागरिकांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले आहे की या भागातील रस्त्याची अक्षरशः सांडणी झाली आहे। उन्हाळ्यात धूळ तर पावसाळ्यात चिखल अशीच परिस्थिती या भागात कायम राहत असल्याचे सांगितले। अनेक वर्षापासून या भागातील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले जात होते, मात्र आतापर्यंत रस्त्याची समस्या कायम असल्याने नागरिकांनी सांगितले। त्यावर उपमहापौरांनी रस्ते दुरुस्तीच्या कामांना लवकरच सुरुवात होणार असून अमृतमुळे नवीन रस्त्याचे काम देखील थांबले असल्याने अमृत योजना संपल्यानंतरच रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे अशी ग्वाही उपमहापौरांनी दिली आहे। या संदर्भात उपमहापौरांनी असोदा रोड, शंकरराव नगर, योगेश्वर नगर, गजानन पार्क, शनीपेठ, बजरंग कॉलनी, कमल लॉन आदी भागांमध्ये यावेळी पाहणी केली। यावेळी उपमहापौर सुनील खडके, महिला बालकल्याण समितीच्या सभापती रंजना सपकाळे, माजी सभापती ॲडव्होकेट सुचिता आडा, नगरसेविका गायत्री राणे, नगरसेवक प्रवीण कोल्हे, दीपमाला काळे, चेतन संकत, मनपा अभियंता अरविंद भोसले, पाणीपुरवठा अभियंता सुशील साळुंके, चेतन संकत आदींची यावेळी उपस्थिती होती। या संदर्भात उपमहापौर सुनील खडके काय बोलले ते जाणून घेऊयात। जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव। आज पूर्ण वार्ड नंबर 3 मध्ये माझा दौरा होता। त्यात जुना खेडी रोड तिथं भेट दिली, योगेश्वर नगर इथे आम्ही भेट दिली आणि आता शंकरराव नगर मध्ये आम्ही आलेलो आहे। मुख्यतः समस्या या लोकांनी ज्या सांगितल्या त्या गटरींच्याच आहे आणि रस्त्याच्याही समस्या आहेत आणि जनतेमध्ये आक्रोश आहे, प्रचंड नाराजी आहे। ज्या खोदकाम झालेलं आहे अमृत योजनेचं त्यामुळे जे रस्ते खराब झालेले आहे त्यांना जे फेस करावं लागतं इथे प्रामुख्याने कॉलन्यांमध्ये, नवीन कॉलन्यांमध्ये ते प्रचंड म्हणजे चीड येण्यासारखं आहे आणि त्या समस्येला फेस करण्यासाठी उपमहापौर आपल्या दारी हा उपक्रम मी सुरू केलेला आहे आणि त्या माध्यमातून जनतेच्या समस्या जाणून घेतोय। आता बऱ्याच 2-3 ठिकाणी पूर्ण पाणी साचलेलं आहे, तिथे व्हॅक्यूमची गाडी आजच येणार आहे किंवा आज किंवा उद्या येणार आहे, तर 2-3 ठिकाणी त्यांना चाऱ्या मारून पाहिजे, त्या पण लगेच समस्या सोडवल्या जातील। आज किंवा उद्याच त्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे। तसेच स्वच्छतेच्या बाबतीतही कंप्लेंट्स काही आहे त्या पण सोडवण्याचा प्रयत्न राहील आणि सुटतीलच। तर याच्यासाठीच आम्ही हा दौरा काढलेला आहे। प्रत्येक वार्डामध्ये जाणार आहे आणि प्रत्येक वार्डातील ज्या ज्या काही समस्या आहे ज्या सोडवण्यासारख्या आहे त्या प्रामुख्याने सोडवणारच आहे आणि ज्या टेक्निकल काही अडचणी असतील त्याच्यासाठी काय करता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे। Hello guys, please like, comment and subscribe our channel.